आजवर ते झालं नाही ते आज इथे आपल्या ऑफिसमध्ये घडलंय. कपूर सरांसारख्या सिनियर ऑफिसरचा अपमान झाला. सर मला तर असं वाटत होतं ना की मी का सोडलं त्याला तिथे. त्याला ना व्यवस्थित. ती वेळ नव्हती आनंद. सर गुरुच्या बाबतीत काय वेळ बघायची. तो असं वागताना त्याने असा काही विचार केला का. सर कपूर सर ज्यांचं बोट धरून तो इथे इथे त्या खुर्चीपर्यंत पोहोचलाय असले गॉडफादर असलेले कपूर सरांचा इन्सल्ट करताना त्याला काहीच फील नाही झालं. सिरियसली सर आय रिमेंबर दॅट डे जेव्हा गुरु सरांना फर्स्ट प्रमोशन मिळालं होतं तेव्हा कपूर सर म्हणाले होते की आय एम प्राऊड ऑफ यू गुरुनाथ. आणि कसं काय सरांनी त्यांचा इन्सल्ट केला असेल. आय सो शॉक्ड. अरे काय नाही रे, घमंडी झालाय गुरु. स्वतःला हवं तसं वागतोय तो. हा आणि आता तर काय त्याचंच प्रमोशन झालंय म्हटल्यावर तो हवं तसं वागणार, अजून मनमानी करणार. पण आज कपूर सरांसारख्या सिनियर माणसाला 4 चौघांमध्ये इतक्या गोष्टी ऐकून घ्यायला लागल्या. अरे काय नाही रे, मुद्दामून करतो हे सगळं गुरु. सर ऍक्च्युली खरं तर तो इथे असायलाच नको होता. कारण कपूर सरांनी त्याला दिल्लीला पाठवलं होतं. तो दिल्लीला गेलाच नाही. कदम, थोडा राग येतो ना मला त्या कदमवर. तर खरंच चमचा आहे रे तो गुरुचा. त्या कदमला सुद्धा प्रमोशन दिलं गुरु सरांनी. सर काय चाललंय आपल्या ऑफिसमध्ये. म्हणजे प्रामाणिकपणे जी माणसं काम करतात त्यांची काहीच किंमत नाही का. आनंद, तू म्हणतोस तेच बरोबर आहे. गुरु सरांचा हा प्लॅन होताच. कारण एक तर कपूर सरांवर त्यांचा राग आहे, पण त्याही पेक्षा हे कॉन्ट्रॅक्ट राधिका वहिनींना मिळू नये ही धडपड जास्त आहे. आणि या सगळ्याचा राधिका वहिनींना त्रास व्हावा ही इच्छा सुद्धा आहे. सर मी अगदी खरं सांगतो, माझी आता इथे काम करण्याची इच्छा नाही राहिली. मी रिझाईन करतोय सर. श्रेयस नको. रागाच्या भरात काहीतरी डिसिजन घेऊ नकोस. गुरुला तेच हवंय. तू जर रेझिग्नेशन दिलंस तर तो ऍक्सेप्ट करणार, कारण त्याला आपल्यापैकी इथे कोणीच नकोय. म्हणजे हॅव पेशन्स श्रेयस. श्रेयस, आनंद आणि जेनी म्हणतात ते अगदी बरोबर आहे. आपण सगळ्यांनी डोकं शांत ठेवूनच काम करायला हवं. गुरु सर कुणालाही कामावरून काढू शकतात. हो, मी आता हे सगळं भावनिक वगैरे होऊन बोलत नाहीये, पण प्रॅक्टिकली विचार केला तर आपल्या सगळ्यांनाच नोकरीची गरज आहे. आणि हल्ली सहजासहजी नोकऱ्या नाही मिळत. श्रेयस आपल्या सगळ्यांवर जबाबदारी आहेत हे विसरू नकोस. तुझ्यावर तुझ्या आईची जबाबदारी आहे, माझ्यावर माझ्या घरची जबाबदारी आहे, आणि पानवलकर सरांना त्यांची फॅमिलीची जबाबदारी आहे. सोचने वाली बात है. महंगाई कितनी बढ़ गई है. हर एक का नसीब समीधा और शनाया जैसा नहीं होता. त्यांना इथं मिळू शकतं, आपल्याला नाही. आपण मेहनत करणारी माणसं आहोत, सरळ रस्त्यावर चालणारी माणसं आहोत. आणि हा सरळ रस्ताच फार कठीण असतो. एरवी अनेक पर्याय असतात पुढे जाण्याचे. आणि श्रेयस, तू तर ऑलरेडी एक धक्का खाल्लेला आहेस. त्यामुळे बॉस कसाही असो, ही इज ऑलवेज राईट. सर पण त्या कदमला, त्या समिधाला प्रमोशन मिळतंय. काय काम केलंय त्यांनी मला सांगा. ती समिधा, ती आत्ता काल परवा आली, तिला कामाचा काही अनुभव पण नाही, आणि तिला प्रमोशन. श्रेयस, भले तिला प्रमोशन मिळालं असेल, पण जगाच्या बाजारात ती नाही टिकू शकणार. उद्या इथून सोडून दुसरीकडे गेल्यानंतर तिला काहीच जमणार नाही. पण आपलं तसं नाहीये. आपल्याकडे सच्चाई आहे, प्रामाणिकपणा आहे. हळूहळू सगळं काही नीट होईल. आणि तू आपल्याबद्दल बोलतोयस, मग राधिका वहिनींचं काय. अरे त्यांना काय वाटत असेल. हा, काय कसली मोहीम. अथर्वसाठी स्वेटर करायचा आहे, त्याच्या आवडीच्या रंगाचा. वा झकास. भारती,
आपलं वय झालं तरी आपण नाटवट नंतर लाड करायला अजिबात मागे पुढे पाहत नाहीये. पण काय थकवा जाणवत नाही, काय काय नाही. खरंय. अहो म्हणूनच दुधावरची साय म्हणतात. एकदा पंकजला बाळ झालं ना की बघ बघ कसे लाड करतो त्याचे. करा करा, मी त्याचीच वाट बघते. पण मुलांनी मनावर घ्यायला पाहिजे ना. हा ते पण आहे. चहा ठेवू का? नको. काय तुम्ही चहाला नाही म्हणताय? तुला काहीतरी गोड खावंसं वाटतंय. एखादी गोड बातमी आली तर गोड करशील काय घरात? अजिबात करणार नाही. हा? उगाच मला ब्लॅकमेल करू नका. आणि काय हो, गोड बातमी नाही आली तर आपण घरात गोड पदार्थ करतच नाही का? मला ना निमित्त हवं असतं फक्त. निमित्त वगैरे काही नाही. तू आहेस काय? माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. भाऊ करू नकोस उगाच. हा अजिबात नाही. तुमचा रोजचा दिनक्रम बघते ना मी. आज काय साखरंबा दे, उद्या काय शिकरण दे, परवा काय तूप साखर दे. रोज काही ना काहीतरी गोड हवं असतं तुम्हाला. आणि चालायला जायला अजिबात नको. कधी पाय दुखतात, कधी कंटाळा येतो. आता तर काय थंडी सुरू झाली म्हणजे प्रश्नच मिटला. हो हो किती बोलतेस. चान्स मिळाला म्हणून तोंडाचा पट्टा चालू झालाय. मुळीच नाही. तू उगाच काहीतरी बोल नकोस. आता मी काय बोलतो तेवढं ऐक. लाडू कर, लाडू तिळाचे. लाडू आता? मग काय झालं? ते काय फक्त संक्रांतीलाच खायचे असतात असा काही नियम नाहीये. तुमचं ना काहीतरीच असतं. जा तुमच्या लाडक्या लेकीला सांगा. तिलाच सांगतो बघ आता. तू काही कामाची नाहीये. माझं लाडकं लेकरू आहे ते मला करून दे ना. करू दे करू दे. हॅलो 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 नानी, समीरा बोलतीये. अगं तू आता कसं काय फोन केलास या वेळेला? सगळं ठीक आहे ना? हो, एक आनंदाची बातमी द्यायची होती तुम्हाला. काय आनंदाची बातमी? नानी, मला प्रमोशन मिळालंय. अरे वा, अभिनंदन. थँक्यू. काय काय कसली बातमी? समिधाचा फोन आहे. प्रमोशन मिळालं तिला. समिधा अभिनंदन. नाना, थँक्यू सो मच. तू ये लवकर घरी ये. म्हणजे छानपैकी गोडाचा बेत करू आपण. हो हो, येते येते. ठेवतो हा. बाय. हा. ए, कशाला काय आलं? हे नाही, तुम्हाला बरोबर निमित्त मिळालं. आता गोड कर असं सांगायला. करते, शिरा करते. पंकजलाही बरं वाटेल. समिधाचं काम मार्गी लागलं असं समजूया.